आजची तारीखला प्रत्येक अनस्किल्ड वर्करला मोर दॅन 18,000 म्हटलं तर मिनिमम 600 पर डे सॅलरी द्यायलाच पाहिजे. बरोबर. पण त्यांनी समजा पगार कमी दिला त्यावेळी त्यांनी कामगार ऑफिसमध्ये लेबर इन्स्पेक्टर म्हणून असते, ते लेबर इन्स्पेक्टरकडेच आम्ही कंप्लेंट करायला पाहिजे. काय बाबा आम्हाला एवढी पगार कमी दिलेला आहे. त्याला कायदा काय आहेत म्हटलं तर समजा 1,000 रुपये पगार असतं, 600 पगार मिनिमम फिक्स केलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांनी 400 पेमेंट केलं, 200 रुपये शॉर्टेज पडलं, त्याची 200 आणि 10 टाइम्स फाईन आहेत, ते 2,000 होते. तसं दंड पण आहेत कायद्यामध्ये. त्यासाठी कामगार कुणाला पगार व्यवस्थित मिळत नाही त्यांनी कामगार ऑफिस उद्यम बागमध्ये आहे तर तिथं जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला लागते. मॅटर्निटी लिव्ह म्हणतो. मॅटर्निटी लिव्ह फक्त गव्हर्नमेंटमध्ये एवढीच आहे, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईकडे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्यांनी मॅटर्निटी लिव्ह द्यायलाच पाहिजे, पण तेवढी मिळत नाही. त्यासाठी कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही कामगार डिपार्टमेंटला कंप्लेंट करायला लागते. त्यावेळी त्यांनी कामावरून काढते ते. त्यासाठी आता फॅक्टरीमध्ये वगैरे लेडीजला कामाला घेत नाही, अनमॅरिड असेल तर त्यांना घेत नाही. ते एक डिलिव्हरीला 6 महिने, आता गव्हर्नमेंट नवीन नियम प्रमाणे 6 महिने त्यांना मॅटर्निटी लिव्ह द्यायला पाहिजे. बरोबर. आणि फादर असेल तर त्याला पॅटर्निटी लिव्ह पण द्यायला लागते, त्यावेळी पगार द्यायला लागते. कामगारांना एकदा काम कार्ड करून घेतलं, कामगारांची मुलांची शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आता लग्नाला 60,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. कामगारांची झाला तर फक्त त्यांना एवढीच मिळते. मुलांची असेल तर 2 मुलांना आर्थिक मदत 60,000 रुपयाची आहेत. तसंच मुलांची शिक्षणासाठी स्कॉलरशिप 5वी पासून केलेलं आहे, 3,000 पासून 12,000 पर्यंत केलेलं आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. पहिले थोडा जास्त होतं, 25,000 पर्यंत मिळत होतं, आता थोडा कमी केलेला आहे. तरी पण कामगारांची मुलं कोण शिक्षण घ्यायला लागले त्यांनी अर्ज करायला लागते ऑनलाईनद्वारे. ते आर्थिक मदत आहेत शिक्षणासाठी, लग्नासाठी, हॉस्पिटलसाठी. आणि 60 वय झाल्यानंतर कामगारांना पेन्शन मिळते. पेन्शन 3,000 रुपये आहेत प्रत्येक महिन्याला. तसं काम करताना पडून मेलं तर त्यांना 8 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. 15/7/2025 पासून काम करताना पडलं तर 8 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. आणि ते दुसरी कामाला वगैरे जाताना येताना आणि कुठंतरी गावाला गेलेलं असते त्यावेळी ॲक्सिडेंट वगैरे झालं तर त्यांना 5 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. कामगार कल्याण मंडळी बिल्डिंग मालकाकडून 1% टॅक्स त्यांनी कलेक्शन करायला लागले. ते आता कलेक्शन केलेला ते आजची तारीखला 10,000 कोटी 10,000 crores अमाऊंट आता कामगार कल्याण मंडळीमध्ये जमा आहेत. हे आता कुठल्याही सरकारचे पैसे नव्हे, हे डायरेक्ट बिल्डिंग मालक कामगार कल्याणसाठी कायद्याची अंतर्गत भरलेला पैसे. आता हे कायदा काय सांगतंय, हे पैसे 10,000 कोटी कामगार कल्याणसाठीच यूज करायला पाहिजे. नमस्कार, मी गिरीधर पाटील, समाजवाणी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. तर आज आमच्यासोबत बेळगाव जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील कामगार संघटनेचे मुख्य अध्यक्ष श्री NR लातूर सर आमच्यासोबत आहेत, जे ज्येष्ठ ॲडव्होकेट सुद्धा आहेत, बेळगावमधील सुप्रसिद्ध वकील सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आम्ही कामगारांच्या हक्काबद्दल किंवा असंघटित कामगारांबद्दल किंवा जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्न लोकांमध्ये आहेत, त्यांच्याकडून आम्ही त्यांचा सविस्तर त्यांच्याकडून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आज सर, आजच्या या युगामध्ये असंघटित कामगारांमध्ये भारतामध्ये मॅक्झिमम लोकांवरती काय त्यांना प्रॉब्लेम येत आहेत किंवा जास्तीत जास्त त्रास कोणते आहेत कामगारांवरती असं तुम्हाला वाटतंय? हे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार हे असंघटित आहेत. होय सर. हे असंघटित हे बिल्डिंग वर्कर जो आहेत ह्यांची लाईफ फार रिस्कमध्ये आहेत. होय सर. हे हाईटवर जाऊन बिल्डिंगचं काम करत असते, त्यावेळी ॲक्सिडेंट होत असते, पडून डेथ आणि इंजुरी वगैरे होत असते. आणि हे कामगारांची मुलं पण व्यवस्थित शिक्षण घेत नाही. काय म्हटलं तर कामगार सकाळी 8ला घर सोडलं तर संध्याकाळी 8ला त्यांनी घरी वापस येत असते. त्यामुळे मुलांचे पण शिक्षण व्यवस्थित होत नाही आणि त्यांची फॅमिलीचं लाईफ पण चांगलं नसतं. त्यासाठी भारत सरकार 1996मध्ये असा एक बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ॲक्ट म्हणून एक कामगारांच्यासाठी कानून आणलेला आहे. ही कायद्याची मूल उद्देश काय आहेत म्हटलं तर कामगारांना सुरक्षता, ते आर्थिक मदत हे देण्यासाठी आता भारत सरकार कानून इथं जारीमध्ये आणलेला आहे. त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये
2007 मध्ये कर्नाटका बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड म्हणून एक बोर्ड स्थापित केलेला आहे, म्हणतात तर कल्याण मंडळी चालू केलेलं आहे. हे कायद्याची अंतर्गत कामगार कल्याण मंडळी बिल्डिंग मालकाकडून 1% टॅक्स त्यांनी कलेक्शन करायला लागले. ते आता कलेक्शन केलेला ते आजची तारीखला 10,000 कोटी 10,000 crores अमाऊंट आता कामगार कल्याण मंडळीमध्ये जमा आहेत. हे आता कुठल्याही सरकारचे पैसे नव्हे, हे डायरेक्ट बिल्डिंग मालक कामगार कल्याणसाठी कायद्याची अंतर्गत भरलेला पैसे. आता हे कायदा काय सांगतंय, हे पैसे 10,000 कोटी कामगार कल्याणसाठीच यूज करायला पाहिजे, दुसरी कामाला ते खर्च करायला येत नाही. आता रोड डेव्हलपमेंट असू दे, पाणीचं असू दे, असं बाकी कामाला यूज करायला येत नाही, फक्त कामगार कल्याणसाठी ते करायला पाहिजे. त्यासाठी कर्नाटकमध्ये 2007 मध्ये एक स्कीम तयार केलेला आहे कामगार कल्याण मंडळी. त्या स्कीमची काय नियम आहेत म्हटलं तर, कोण बांधकाम कामगार आहेत त्यांनी त्यांची नाव कामगार ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना सुविधा मिळणार. हे बांधकाम कामगार म्हटलं तर गौंडी, बारबेंडर, हेल्पर आणि सेंटरिंग, पेंटिंग, रोड वर्क, गटर वर्क, हे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार त्याचे नाव रजिस्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे कामगार डिपार्टमेंटमध्ये. नंतर त्यांनी एक आयडेंटिटी कार्ड देतात, एक स्मार्ट कार्ड, असं आधार कार्ड, पॅन कार्ड सारखा एक लेबर कार्ड द्यायला लागले. ते दिल्यानंतर कामगारांना काही तर ॲक्सिडेंट वगैरे झालं तर त्यांना 2 लाखपर्यंत नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आर्थिक मदत आहे. बेळगावमध्ये आता केली हॉस्पिटल, विजय हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, साई हॉस्पिटल आणि अपूर्वा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलं तर तेवढेच पैसे येतात. हे नेटवर्क म्हणून गव्हर्नमेंट रिकग्नाइज केलेला हॉस्पिटलमध्येच त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतलं तर त्यांना पैसे मिळत नाही. सर, ते फक्त मेजर बाबा जास्त लागलं किंवा हात बघ एकदा काय होते, थोडीफार जखम होते, हात वगैरे दुखावतो किंवा कंबर वगैरे दुखावते, का जास्तीत जास्त इंजुरी सिरियस इंजुरीलाच मिळतं इन्शुरन्स क्लेम होतं का मायनर इंजुरी सुद्धा क्लेम होतं? ते मायनर इंजुरीला पण आहेत, मेजर इंजुरीला पण आहेत. टोटल त्यांची अमाऊंट आहे 2 लाख. पण ते पैसे CGHS रूल्स म्हणून आहेत, केंद्र सरकारची एक नियम आहेत. आता गव्हर्नमेंट एम्प्लॉईला कसं ते मेडिकल रिइम्बर्समेंट आहे, तर तसंच हे कामगारांना पण आहेत. त्या नियमाप्रमाणे कसं आहे, तर आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी सांगितलं नेटवर्क हॉस्पिटल आता केली आहेत. एक सर्जरीला त्यांनी 20,000 30,000 पैसे घेतलं तर तेवढी पैसे देत नाही. CGHSची रेट काय आहे, तर त्या रेटप्रमाणे कामगार कल्याण मंडळी सँक्शन करणार. मी जास्त आता 2 लाख खर्च केलं तर आजची रेटला 60 to 70% त्यांना पैसे वापस मिळते, पूर्णपणे मिळत नाही. समजा तुम्ही एक 10,000 साधा एक सिंपल इंजुरी असते, OPD बेस, फक्त ड्रेसिंग वगैरे करून येते, तुम्ही त्याला 1,000-2,000 खर्च झालं तर कामगार ऑफिसला जाणे आणि येणे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचे हे नुकसान होते. त्यासाठी मेजर बिल असेल तर काही तर सर्जरी वगैरे केलेलं असेल तर त्यांनी क्लेम केलं तर एक 3 महिने 4 महिन्यामध्ये पैसे ते मिळायची शक्यता आहेत. आणि कामगार काम करताना काही तर पडून डेथ झाली, काल एक अगस्कामध्ये झालेलं आहे. परवा इथं APMC यार्डमध्ये काम करताना कामगाराची डेथ झाली. तसं काम करताना पडून मेलं तर त्यांना 8 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. 15/7/2025 पासून काम करताना पडलं तर 8 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. आणि ते दुसरी कामाला वगैरे जाताना येताना आणि कुठंतरी गावाला गेलेलं असते त्यावेळी ॲक्सिडेंट वगैरे झालं तर त्यांना 5 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. सर, हे आता लेबर कार्ड तुम्ही म्हटला, लेबर कार्डला एक इन्शुरन्स आलं हेल्थ क्लेमसाठी. सर, आणखी कोणते याचे उपयोग आहेत जे कामगारांना मिळू शकतात? तेच की कामगारांना एकदा कार्ड करून घेतलं, कामगारांची मुलांची शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आता लग्नाला 60,000 रुपयाची आर्थिक मदत आहे. कामगारांची झाला तर फक्त त्यांना एवढीच मिळते. मुलांची असेल तर 2 मुलांना आर्थिक मदत 60,000 रुपयाची आहेत. तसंच मुलांची शिक्षणासाठी स्कॉलरशिप 5वी पासून केलेलं आहे. पण आता काय केलेलं आहे 2024-25 मध्ये गव्हर्नमेंट थोडा रेट कमी केलेला आहे. 3,000 पासून 12,000 पर्यंत केलेला आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. पहिले थोडा जास्त होतं, 25,000 पर्यंत मिळत होतं, आता थोडा कमी केलेला आहे.
तरी पण कामगारांची मुलं कोण शिक्षण घ्यायला लागले त्यांनी अर्ज करायला लागते ऑनलाईनद्वारे. ते आर्थिक मदत आहेत शिक्षणासाठी, लग्नासाठी, हॉस्पिटलसाठी आणि 60 वय झाल्यानंतर कामगारांना पेन्शन मिळते. पेन्शन 3,000 रुपये आहेत प्रत्येक महिन्याला. मग सर ते आता तुम्ही म्हणाला की पेन्शन आहे, पण थोड्या मॅक्झिमम लोकांना माहिती नाही सर बाबा पेन्शन वगैरे असं काय असतं. म्हणजे वृद्धांना आहे हे माहिती आहे सगळ्यांना, 65 वर्षावरून केंद्र सरकारकडून वगैरे मिळतं, पण हे कामगारांना मिळतं हे तुमच्या तोंडानं ऐकलं. याचं काय आहे सर, म्हणजे कसं मिळू शकतं, याचं बेनिफिट कसं? हे कामगार कार्ड करून मिनिमम 3 वर्ष झाल्यानंतर कामगारांना 60 वय व्हायला पाहिजे. म्हटलं तर आजची तारीख कामगार एक कार्ड करायला लागले, त्यांचे मिनिमम 57 असायला पाहिजे. ओके. 57 पेक्षा जास्त झालं तर त्यांना पेन्शन मिळत नाही. ते 57 वयापेक्षा कमी असताना त्यांनी कार्ड करून घ्यायला पाहिजे. 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची पेन्शन आहेत. आणि ते मेलं, समजा पेन्शन चालू झाल्यानंतर कामगार मेलं तर डेथ झाली, त्यावेळे त्याची बायकोला, फॅमिलीला, वाईफला 1,500 रुपये त्यांना पेन्शन मिळते. ह्याची 50% त्यांना पेन्शन आता चालू आहेत. बेळगाव तालुक्यामध्ये एवढीच ह्याच्याबद्दल थोडं लोकांना माहिती आहे. ते पण तुमचं बिजगर्णी, बाकनूर, बोकनूर, बेळगुंदी, येळेबैल आणि तुरमरी ह्या एरियामध्ये जास्त ह्याच्याबद्दल कामगार पेन्शन घ्यायला लागले. बाकी एरियामध्ये ह्याच्याबद्दल माहिती नाही. त्याला कारण आहे तर मीडिया कुठल्या लँग्वेजची मीडिया ह्याच्याबद्दल माहिती देतात, त्याप्रमाणे लोकांना माहिती पोचू शकते. पण फक्त मी एक वकील असू दे, कामगार संघटना प्रत्येक लोकांना हे माहिती द्यायची शक्यता नाही. पण ऍक्च्युअली कायद्यामध्ये काय आहे तर कामगार डिपार्टमेंट, लेबर डिपार्टमेंट ह्याच्याबद्दल माहिती प्रत्येक कामगारांना द्यायची त्यांची जबाबदारी आहे. ते रेस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. त्यासाठी आमच्या संघटनामध्ये आता प्रशांत हिरेकर आहेत आणि भरपूर कामगार संघटनाचे थोडा लीडर्स आहेत. त्यांनी त्या एरियामध्ये काम केल्याबद्दल ते लोकांना मी सांगितलो, आता बाकनूर, बोकनूर, बिजगर्णी त्या एरियामध्ये थोडं लोकांना आर्थिक मदत मिळाली. बरोबर आहे. त्यासाठी मी त्यांना पण धन्यवाद सांगतो. हां सर. सर आणखी एक विचारायचं होतं, म्हणजे आता तुम्ही म्हटलं असंघटित कामगारांना, असंघटित कामगार सुरक्षेच्या अभावीच मृत्यू होतो किंवा हेल्मेट वापरत नाही किंवा ह्याच्या कायद्यामध्ये काय बाबा तरतूद आहे सर, की बाबा कन्स्ट्रक्शन वर्करांना काय काय कायद्यामध्ये सुरक्षा दिली पाहिजे, की जे हायर करतात, जे इंजिनियर आहेत किंवा कन्स्ट्रक्शन बिल्डर्स आहेत, त्यांच्याकडून काय सुरक्षा भेटली पाहिजेत कंपल्सरी असं कायद्यामध्ये नमूद आहे सर? हे ऍक्च्युअली कायद्यामध्ये सेफ्टी मेजर्स म्हणतो आम्ही. सेफ्टी मेजर्स म्हटलं तर आता सेंटरिंग वर्क चालू असते. सेंटरिंग काम करताना त्याच्या डोक्यावर पडायची, त्यासाठी त्यांनी हेल्मेट यूज करायला पाहिजे. आणि ते हाईटवर गेल्यानंतर खाली उतरताना काहीतर ॲक्सिडेंट वगैरे होत असते, त्यावेळी बेल्ट वगैरे यूज करायची असते. जास्ती हे बिल्डिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची रिस्क म्हटलं तर एक पेंटिंग काम करणार. पेंटिंग कामगार हाईटवरून खाली उतरून आणि पेंटिंग वगैरे करत असते, त्यावेळी बेल्ट यूज करत नाही. बेल्ट यूज करायला पाहिजे. आणि सेंटरिंग कामगार हेल्मेट यूज करायची असते. असं भरपूर कामगार डिपार्टमेंट थोडा ॲडव्हर्टाइजमेंट द्यायला लागले, सेफ्टी मेजर्स घ्यावा. आणि हे जबाबदारी बिल्डिंग मालक, नाहीतर इंजिनियर असेल तर इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी सेफ्टी मेजरमेंट घ्यायलाच पाहिजे. आणि समजा हे काहीतर सेफ्टी मेजर्स नाही घेतला, काहीतर दुर्घटना घडली, त्यावेळी बिल्डिंग मालक आणि कॉन्ट्रॅक्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर असेल तर बिल्डरवर क्रिमिनल केस होत आहे. ते नेग्लिजन्स म्हणतो आम्ही. त्यांची नेग्लिजन्समुळे हे कामगारांची काहीतर डेथ वगैरे इंजुरी झालं तर त्यांची जबाबदारी असते. मग ते सर कंपल्सरी द्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. त्यांची ड्युटी आहे. बिल्डिंग एम्प्लॉयर म्हणतो आम्ही, ओनर असू दे, बिल्डर असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे, सेफ्टी मेजर्स त्यांनी घ्यायलाच पाहिजे. सर आता ते पगाराबद्दल म्हटल्यानंतर कसं आहे, थोडे लोक काय करतात, पगार काम करून घेतात पण पगार कमी देतात किंवा तक्रार असते, लोक महिलांकडून काम तेवढंच असते पण त्यांना पगार वेगळा दिलेला असतोय. मग त्यांना काय तरतूद काय आहे सर बाबा, त्यांनी जर तक्रार कुठे द्यायची तर कामगार संघटनेकडे आधी यायचं की पोलीस स्टेशनला जायचं, बाबा ते ऐकत नाही किंवा बर्डन खाली काम करून घेत आहेत पण त्यांना त्याची किंमत बरोबर मिळत नाही. बरं, हे आता कामगार हे बिल्डिंग क्षेत्रामध्ये काम करणारे कामगारांना अनस्किल्ड म्हणतो आम्ही. अनस्किल्ड वर्करला पण प्रत्येक राज्य सरकार प्रत्येक वर्षी वेजेस फिक्स करतात. आता आमचा कायदा आहे, मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 म्हणून एक कायदा आहे. त्या कायद्याची अंतर्गत आजची तारीखला
प्रत्येक अनस्किल्ड वर्करला मोर दॅन 18,000 म्हटलं तर मिनिमम 600 पर डे सॅलरी द्यायलाच पाहिजे. बरोबर. पण त्यांनी समजा पगार कमी दिला त्यावेळी त्यांनी कामगार ऑफिसमध्ये लेबर इन्स्पेक्टर म्हणून असतंय, ते लेबर इन्स्पेक्टरकडेच आम्ही कंप्लेंट करायला पाहिजे. काय बाबा आम्हाला एवढी पगार कमी दिलेला आहे. त्याला कायदा काय आहेत म्हटलं तर समजा 1,000 रुपये पगार असतं, 600 पगार मिनिमम फिक्स केलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांनी 400 पेमेंट केलं, 200 रुपये शॉर्टेज पडलं, त्याची 200 आणि 10 टाइम्स फाईन आहेत, ते 2,000 होते. तसं दंड पण आहेत कायद्यामध्ये. त्यासाठी कामगार कुणाला पगार व्यवस्थित मिळत नाही त्यांनी कामगार ऑफिस उद्यम बागमध्ये आहे तर तिथं जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला लागते. आता मारामारी झालं तर आम्ही कुठं कंप्लेंट करतो? पोलीस स्टेशनला. व्हेकल रजिस्ट्रेशन करायचे असेल तर RTO ऑफिसला जातो. तसंच कामगारांची काही डिस्प्यूट ते पगारची असू दे, एक फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार त्याची PF असते, ग्रॅच्युटी असते, काही प्रॉब्लेम असेल तर लेबर डिपार्टमेंट असते, तिथं जाऊन त्यांनी कंप्लेंट करायला लागते. ओके, मग कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी इन्क्वायरी करतात, नोटीस पाठवतात, केस रजिस्टर करतात. हां सर. ते करून त्यांना न्याय मिळवून द्यायची शक्यता आहे. जर समजा सर आता कंपन्यामध्ये काम करू, आता उद्यम भाग किंवा कंपन्यामध्ये असे एक साईट आहे त्याच्यामध्ये कामगार जातात, MIDC सारख्या ठिकाणी जातात लोक. मग त्यांना काय होतंय, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर थोडे घेतात, मग त्यांनी एक महिना एक्स्ट्रा काम करून घेतात पण त्यांचे पगार भेटत नाहीत. अशा लोकांनी काय करायचं बाबा? काय कायदेशीर त्यांना काही तरतूद आहे का? म्हणजे त्यांना कोर्टामध्ये वगैरे जायला मुभा आहे का? हे आता फॅक्टरी वर्कर जो आहे, फॅक्टरी वर्कर्सना आता कसं आहे तर PF आहेत, हो सर, आणि ESI आहेत, बरोबर, आणि ग्रॅच्युटी आहेत, आणि वर्किंग अवर्सचं फक्त 8 अवर्स 8 तासची नियम आहे. आता आम्ही बघायला लागले त्यांनी जास्त टाइम 12 अवर्स 14 अवर्स त्यांनी काम करून घ्यायला लागले. आता 8 अवर्ससाठी एक रेट फिक्स केलेला आहे गव्हर्नमेंट. आता मी सांगितलं मिनिमम वेजेस ऍक्ट कालीप्रमाणे मिनिमम 18,000 आजची तारीखला त्यांनी द्यायला पाहिजे. गेल्या आता 4 महिन्याच्या पूर्वी कर्नाटक सरकार 40% इन्क्रीज केलं. 40% इन्क्रीज केल्यानंतर आता इट कम्स टू मोर दॅन 25,000. सर मग आता तुम्ही म्हणाला की 80,000 मिनिमम पाहिजे, तुम्ही मागच्या 18,000. मग आता सुद्धा सध्याला थोड्या कंपन्या हायर करत आहेत कामगारांना आणि 13,000 12,000 अशा किंमत, ते पण 12 तास 8 तास काम करून घेत आहेत. ते चुकीचं आहे ना? चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. पण एकच काय आहे तर कामगारांना लढायची ताकद कमी आहे. बरोबर आहे. काय असं असतं आमचं जो सिस्टम आहे, करेक्ट लीगल सिस्टम, तुम्ही एक अर्ज दिला, तुम्हाला काय 1 महिन्यात 2 मध्ये केस निकालीच होत नाही. बरोबर, ते टाइम घेते, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असा टाइम लॅप्स होते. त्यावेळी काय होते, कामगार बाहेर थांबून हे काम करायला लागतंय. एक समजा तुम्ही एक कंपनीचं वर केस केलं, मालक दुसरी नेक्स्ट डे त्यांना कामावरून काढते. अगदी बरोबर आहे सर. आता त्यासाठी कामगार कोर्टला वगैरे जात नाही. बरोबर आहे सर. हां, सस्टेनिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे असा अन्याय कामगारांचा. तुम्ही म्हणाले बरोबर आहे. कामगार जे आमची ऑफिस आहे किंवा त्यांचं ऑफिसर्स आहेत त्यांना माहित आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना डोळे, आता बॅनर सुद्धा छापतात, बाबा वी आर हायरिंग 13,000 पर मंथ, 8 हाऊस वर्क. त्यांना माहिती आहे, मग ते ऍक्शन का घेत नाही? ऍक्च्युअली कायद्यामध्ये कसं आहे तर कामगार कायद्यामध्ये लेबर इन्स्पेक्टर त्या एरियाची, आता बेळगावमध्ये 4 लेबर इन्स्पेक्टर आहेत, 4 सर्कल, एक सर्कल केलेलं असतंय. आता बेळगुंदी एरिया एक सर्कल नंबर 4 आहे. बरोबर. सिटी असेल तर सर्कल नंबर 1 आहे. हे लेबर इन्स्पेक्टर कुठं कामगार काम करायला लागले तिथं जाऊन एन्क्वायरी करायची असते. तिथं वेज रजिस्टर आहेत काय, अटेंडन्स रजिस्टर आहेत काय, आणि कामगारांना किती टाइम किती आवर त्यांनी काम करायला लागले ह्याची पूर्णपणे त्यांनी चेक करायची ड्युटी असते. पण त्यांनी करत नाही, त्यामुळे हे कामगारांना अन्याय व्हायला लागले. बरोबर आहे. ते काय होतं सर, एकेकांना ओव्हर टाइम सुद्धा करून घेतात पण त्यांना पगार भेटत. बरोबर आहे सर. तुम्हाला नोकरीला राहायचं असेल तर काम करा, नाही तर प्रेशर करणारे म्हणजे आहेत कामगार. कसं आहे सर, पोटासाठी कोण पण आता नोकरीला जायलेत थोडे, कारण की आता नोकरीसाठी भरपूर लोक जायलेत पण त्यांना प्रॉब्लेम आला सर. आणखी एक सांगायचं म्हटलं तर कामगार, तुम्ही म्हटला उद्यम काहीतरी असं केस वगैरे कोणतरी केलं किंवा काहीतरी कंप्लेंट केलं, त्यांना अचानक कामगार काढून टाकले. मग त्यांना तर त्यांनी कोर्टामध्ये आणि धावपळ करावं लागते, त्या भीतीनं करतात. त्यांना काही
स्कीम वगैरे आहे का, म्हणजे कसं बाबा कामगारांना अचानक काढून टाकले कोणत्याही वादानुसार, पर्सनली कारणानुसार, मग त्यांचा पगार वगैरे कट झालेला असतो किंवा त्यांना बेरोजगार राहावं लागतंय, त्याच्याबद्दल काय सुविधा आहे का सर? ते कायद्यामध्ये कसं आहे तर आता तुम्ही एकदा कोर्टला गेला, कामगार ऑफिसमध्ये पण उद्यम बागमध्ये काय कामगार ऑफिसमध्ये, तिथं तुम्ही एक कंप्लेंट रजिस्टर करता. हां सर. त्यानंतर कोर्ट ऑर्डर करायला ते टाइम लागते, 1 वर्ष 2 वर्ष. बरोबर. ते काय बेरोजगार त्यांनी काय झालेलं असते त्यावेळी पैसे द्यायची काही नियम नाही. ओके ओके. बेरोजगार भत्ता काहीच नाही. त्यामुळे कामगारांना काय व्हावं लागले, कोर्टला जायची आणि कायदा बघून त्यांनी प्रश्न वगैरे करायची त्यांच्याकडे ताकद नाही. त्यासाठी हे एम्प्लॉयर जो आहेत, जो आम्ही आता म्हणा लागले बिल्डर्स आणि बिल्डिंग ओनर्स, ते कामगारावर अन्याय करायला लागले. ॲडव्हान्टेज भेटलेला आहे. ॲडव्हान्टेज भेटलेला आहे, कारण 100%. त्यांना कायद्याकडून त्यांचा दबाव काही नाही झालेला आहे. कॉर्पोरेट बॉडी कसं असतंय, वर्करवर कधी पण त्यांची हे अन्याय होत असतंय. होय सर, होते. कॉर्पोरेट बॉडी विरोधात लढायला आमच्याकडे तेवढी ताकद नाही. कानून आमच्या तर्फे आहेत, कानून भरपूर सांगतंय हे कामगारांना आम्ही सुरक्षा द्यायला लागले, एवढी मदत करायला लागले म्हणून आहेत, पण कानून प्रमाणे मिळत नाही कामगारांना. सर, ESI, PF आणि ग्रॅच्युइटी याच्याबद्दल काय, म्हणजे नेमके फायदे काय आहेत? हे फक्त ESI, PF ऑर्गनाइज्ड वर्करला एवढीच आहे. ओके. ऑर्गनाइज्ड वर्कर म्हटलं तर फॅक्टरी, मोठं कॉर्पोरेशन्स, आता सिटी कॉर्पोरेशन बेळगाव आहेत आणि KSRTC आहेत, इथं ESI, PF असतंय. ते ॲक्च्युअली करायलाच पाहिजे कामगार, त्यांची कॉन्ट्रीब्युशन असते. पगारमध्ये थोडा 10% ह्यांनी 10 to 12% पगारमधून कट करून घेतात. तेचप्रमाणे गव्हर्नमेंट पण, ते एम्प्लॉयर कंपनी असू दे, कंपनीचं मालक पण ना, त्याप्रमाणे त्यांची कॉन्ट्रीब्युशन करून गव्हर्नमेंट एक ऑफिस आहेत, PF ऑफिस, तिथं जमा करतात. ते रिटायरमेंट झाल्यानंतर ते PFचे पैसे मिळते. नाहीतर मधीच काही तर असेल तर आफ्टर 5 years त्यांनी लोन वगैरे घेऊ शकते PFची. आणि ESI पण आहेत हे ऑर्गनाइज सेक्टरला. ESI म्हटलं तर हॉस्पिटलची फ्री ट्रीटमेंट, इन्शुरन्स आहेत, फ्री ट्रीटमेंट पण मिळते. असं महिला कामगारांची विशेष हक्क काय बाबा, त्यांना गरोदरच्या वेळेला त्यांना सुट्टी वगैरे मिळायचं, म्हणजे ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काही तरतुदी आहेत का? थोडे काय होतंय प्रायव्हेट सेक्टरमध्ये, गरोदर किंवा त्याच्या टाइम मध्ये 7 महिन्यानंतर त्यांना हेल्थ इश्यू होतात, थोडे त्यांना काढून टाकतात किंवा त्यांच्यावरती ते तुम्हाला कामावरती राहायचं असेल तर हे करायला गावत नाही, त्यांना काय स्कीम आहे का? मॅटर्निटी लिव्ह म्हणतो. मॅटर्निटी लिव्ह फक्त गव्हर्नमेंटमध्ये एवढीच आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईकडे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्यांनी मॅटर्निटी लिव्ह द्यायलाच पाहिजे, पण तेवढी मिळत नाही. त्यासाठी कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही कामगार डिपार्टमेंटला कंप्लेंट करायला लागते. त्यावेळी त्यांनी कामावरून काढते ते. त्यासाठी आता फॅक्टरीमध्ये वगैरे लेडीजला कामाला घेत नाही, अनमॅरिड असेल तर त्यांना घेत नाही. ते डिलिव्हरीला 6 महिने, आता गव्हर्नमेंट नवीन नियम प्रमाणे 6 महिने त्यांना मॅटर्निटी लिव्ह द्यायला पाहिजे. बरोबर. आणि फादर असेल तर त्याला पॅटर्निटी लिव्ह पण द्यायला लागते, त्यावेळी पगार द्यायला लागते. त्यासाठी माहितीच नाही पॅटर्निटी लिव्ह आहेत, 15 दिवस आहेत त्यांनी. आता डिलिव्हरी झाली त्यावेळी ते हजबंड ते बायको बरोबर त्यांनी राहायला लागते, थोडं सर्व्हिस द्यायला लागते. बरोबर. त्यासाठी मॅटर्निटी लिव्ह प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता मिळत नाही. आणि असंघटित कामगारांना त्याच्याबद्दल काहीच नाही. संघटित कामगारांना आहेत थोडा, पण एक कंपनी करायला लागले. एक फेमस कंपनी, आता जिओ कंपनी, हे वगैरे थोडा देतात. सर, आता असंघटित कामगारांना ई-श्रम कार्ड आणि लेबर कार्ड याच्यामध्ये फरक काय आहे आणि त्यांचे फायदे, दोनांचे पण फायदे कसे आहेत सांगा. आता ई-श्रम कार्ड हे केंद्र सरकारची एक योजना आहे. ई-श्रम कार्ड प्रत्येक अनऑर्गनाइज वर्कर्स, हे बिल्डिंग का वर्कर असू दे, स्ट्रीट वेंडर असू दे, रिक्षा ड्रायव्हर असू दे, हे सगळी करू शकते. ई-श्रम कार्डमध्ये काहीतरी ॲक्सिडेंटल डेथ झालं तर तेवढीच त्यांना 2 लाख रुपयाची आर्थिक मदत आहे. नॅचरल डेथ वगैरे झालं तर काही मिळत नाही. आणि हॉस्पिटलचं आणि शिक्षणासाठी ह्याच्याबद्दल काही आर्थिक मदत नाही. फक्त बिल्डिंग लेबर कार्ड आहेत ना, लेबर कार्डमध्ये सगळी सुविधा आहेत, शिक्षणासाठी, हॉस्पिटलसाठी, लग्नासाठी काय सर स्कीम आहे म्हटल्यानंतर थोड्या लोकांना उत्सुकता असते बाबा, का खरंच पैसे भेटतात का, फक्त बोलणं आहे मिळतात का, याच्याबद्दल सुद्धा. असा लेबर कार्डवर लग्नासाठी 60,000 रुपयाची आर्थिक मदत आहे.
हां बिल्डिंग वर्कर असेल तर त्यांना एकाच वेळी वन टाइम 60,000 मिळते. मुलांची असेल तर हां 2 मुलांची लग्नासाठी 60,000 रुपये त्यांना आर्थिक मदत आहेत. ओके ह्यासाठी आता भरपूर बेळगाव तालुक्यामध्ये भरपूर कामगार घेतलेले आहेत. हां सर आजची तारीखला मला वाटतं 10,000 पेक्षा जास्त कामगार पैसे घेतलेले आहेत. तुमच्याच कामामुळे नाही मिळालेले. नाही, ते आता भरपूर असं संघटना आहेत, Correct आहे, थोडा मीडिया अवेअरनेस केलेला आहे, तर त्यासाठी ह्या बेळगाव तालुक्यामध्ये घेतलेला आहे. बाकी तालुका प्लेसमध्ये वगैरे ह्याच्याबद्दल माहिती नाही, त्यांनी घेतलं नाही. आता सर भरपूर महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये आता जे हातगाडी किंवा स्ट्रीट वेंडर्स आहेत Street vendors. त्याच्याबद्दल भरपूर भ्रम आहेत किंवा जे कॉर्पोरेशनचे ऑफिसर्स आहेत किंवा कॉर्पोरेशन आहे जे अचानकपणे जाऊन वगैरे लोकांचे जे हातगाडे आहेत किंवा त्यांना जेसीबीने ध्वस्तच करत आहेत. मग त्यांच्यासाठी काय सल्ला देऊ शकाल बाबा सर, हे असं होऊ नये किंवा कुणाची चूक याच्यामध्ये जास्ती असं आहे सर? हे स्ट्रीट वेंडर्स जो आहेत, हे स्ट्रीट वेंडरला सारखा पोलीस डिपार्टमेंट आणि लोकल बॉडी थोडा टॉर्चर करत असते, हॅरॅसमेंट आहे. करेक्ट त्यासाठी असं संघटना पुरा देशामध्ये विरोध केल्यानंतर भारत सरकार 2014 मध्ये स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट म्हणून एक कायदा आणलेला आहे. हे कायद्याची अंतर्गत आता त्याच्यामध्ये कलम 18 सेक्शन 18 म्हणून आहेत. कुणालाही असं डायरेक्ट डेमॉलिश वगैरे करायची, त्यांना बाहेर काढायची नियम नाही. बरोबर त्यांना अगोदर 30 डेज ॲडव्हान्स नोटीस द्यायला पाहिजे. आणि ते एरिया आता समजा परवा अनगोळ नाकामध्ये थोडा लोकांची स्ट्रीट वेंडरला हे कॉर्पोरेशन ऑफिसर सडनली जाऊन त्यांची काय गाडा असते, स्मॉल स्टॉल वगैरे असते, एकदम जेसीबी लावून त्याला ध्वंस करून घेतलं. ते चुकीचं आहे, ते इलिगल आहे. त्यासाठी आम्ही ते कॉर्पोरेशनला जाऊन त्याचे विरोध पण केलेला आहे. हे बघा सेक्शन 18 आहेत. ह्या 18 खाली तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे. आणि तिथं एक टाउन वेंडिंग कमिटी असते. ते टाउन वेंडिंग कमिटी म्हटलं तर वेंडर्सची, स्ट्रीट वेंडर्सची रिप्रेझेंटेटिव्ह तिथं असायला पाहिजे. ते कोणाला माहितीच नाही ना अजूनपर्यंत. त्यासाठीच मीडिया तुम्ही थोडा ह्याच्याबद्दल लोकांना अवेअरनेस करा. सर ते टाउन वेंडिंग कमिटीचं म्हणजे कसं त्यांना नेमलं कसं जातं किंवा हे काय नेमकं काय मॅटर काय? हे 2014 टू स्ट्रीट वेंडर्स ॲक्ट आहेत. ते कायद्याची अंतर्गत आता बेळगाव सिटीमध्ये हे वेंडर्स, स्ट्रीट वेंडर्सची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आता बघा आम्ही वार्ड कॉर्पोरेटर म्हणतो बेळगाव सिटीमध्ये. तसंच आमचं काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही कॉर्पोरेटरला सांगतो, कॉर्पोरेटर कमिशनर सिटी कमिशनरला सांगत असते. तसंच स्ट्रीट वेंडर्सचं अगोदर त्यांना आयडेंटिटी कार्ड द्यायला पाहिजे कॉर्पोरेशन. ते कुणाची कार्ड आहे तर त्यांनी इलेक्ट करू शकते. आता मला इलेक्शन कार्ड आहे तर मी इलेक्शनमध्ये वोट घालतो. तसंच ते एक वेंडिंग सर्टिफिकेट देतात. वेंडिंग प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांचीच एक ID इलेक्शन वोटर लिस्ट तयार होते. त्यांनी वोट घालून 10 माणसाला निवडून आणायची असते. ते आल्यानंतर आणि त्याच्याबरोबर कॉर्पोरेशनची एक कमिशनर, पोलीस डिपार्टमेंटची ऑफिसर, हेल्थ डिपार्टमेंट सगळे मिळून एक कमिटी तयार होतात. ते कमिटीमध्ये फायनल व्हायला पाहिजे, हा बाबा आता अनगोळ नाकामध्ये ते एरिया आहेत, ते पब्लिकला त्रास व्हायला लागले, तुम्ही ते खाली करा. अगोदर त्याची नो वेंडिंग झोन म्हणून डिक्लेअर करायची असते. करेक्ट. नो वेंडिंग झोन म्हणून डिक्लेअर केल्यानंतर त्यांना नोटीस द्यायची असते, 30 दिवसाची नोटीस. त्यावेळी पण ते खाली नाही केलं तर ह्यांनी शिफ्ट करू शकते. ते सामान वगैरे काय असतंय ते काढून इथं आणून ठेवायचे आणि त्यांना दुसरी प्लेस दाखवायला लागते कुठंतरी. हा बाबा तुम्ही इथं करू नका, तुम्ही ह्या एरियामध्ये करा. कॉर्पोरेशनची ड्युटी आहे. सर हे बिनधास्त असं लोक ऑफिसर कसं करत आहेत? त्यासाठीच लोकांना ह्याच्याबद्दल माहिती द्यायला पाहिजे, कायद्याची बद्दल. आम्ही परवा अनगोळमध्ये एक मीटिंग घेतलो. मीटिंगची उद्देश काय आहे तर लीगल अवेअरनेस, कानून तुमच्याबद्दल काय आहे तुम्ही अगोदर समजून घ्या. अगोदर प्रत्येक स्ट्रीट वेंडर तुम्ही नाव रजिस्ट्रेशन करा कॉर्पोरेशनमध्ये, ID कार्ड मिळवून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या एका माणसाला निवडून द्या. नंतर तुम्ही कायद्याची बद्दल त्यांना पण सांगूया, नंतर प्रोटेस्ट करायला येते म्हणून आम्ही ते माहिती दिलेलं आहे. आता कमिटी बेळगाव कॉर्पोरेशनमध्ये कमिटी अवेलेबल आहे का सर? आता कसं झालंय, आम्ही परवा जाऊन विचारलो. ऍक्च्युअली 2014 टू 2019 त्यावेळी एक कमिटी केलं होतं म्हणे. नंतर मध्ये गॅप झाली. नंतर एक टेम्पररी कमिटी केलेलं आहे म्हणे. 2025 ऑगस्टमध्ये एक कमिटी केलेलं आहे. ते सडनली त्यांनीच कुणाला पाहिजे त्यांना एक टेम्पररी कमिटी करून घेतलेला आहे.
पब्लिकला माहिती नाही त्याच्याबद्दल. आता 10 माणसाची केलेलं आहे तर त्याच आम्ही विरोध केले. नंतर आता काय करायला लागले, आता नवीन आम्ही करतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याकडे रेकमेंडेशन पण नाही. ते टेम्पररी कमिटी काय केलेलं आहे तर त्यांच्याकडे रेकमेंडेशन नाही. काय म्हणून अनगोळ नाकामध्ये स्ट्रीट वेंडरला काढा म्हणून रेकमेंडेशन नाही, नंतर नोटीस नाही. टोटली इलिगल डेमोलिशन आहेत. सर आता जर गाडी किंवा हातगाडी वगैरे जप्त केली किंवा डिमॉलिश केली तर त्याचं लोक करत पुन्हा कसं मिळवायचं आहे बाबा, जप्त वगैरे केली तर? ते जप्त केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहेत ऍक्टमध्ये. त्यांनी एक अप्लिकेशन द्यायला लागते. ते स्ट्रीट वेंडिंग कमिटीला एक अप्लिकेशन देऊन हा माझा एवढी प्रॉपर्टी तुम्ही सीज केलेला आहे तर आम्हाला वापस द्यावा म्हणून अर्ज करायची असते. ते अर्ज केल्यानंतर त्यांनी वापस ऑर्डर करायची शक्यता आहे. कामगार संघटना तुमची आता महत्वाचं तुम्ही पद सांभाळत आहात सर, याचं महत्व काय बाबा? कामगार संघटनेमध्ये कामगारांनी का जॉईन व्हावं असं वाटतं तुम्हाला? कामगार हे इनोसेंट आहेत, काम करायला लागले. त्यांच्याकडे काही भाषावाद, जातवाद कुठलेही असू दे. मंदिरची पण त्यांनी बांधकाम करत आहेत, चर्चची पण काम करत आहेत, आणि मस्जिद असेल तर मस्जिदला पण त्यांनी काम करायला जातात. हे इनोसेंट कामगार आहेत. ह्यांची सुरक्षाबद्दल सगळी पब्लिक आणि गव्हर्नमेंट जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांना काय ते सोशल सिक्युरिटी स्कीम आता भारत सरकार आणलेलं आहे तर हे स्कीम त्यांच्याकडे त्यांना पोचायला पाहिजे. त्यांना पण आम्ही आर्थिक असू दे, सोशल असू दे, सिक्युरिटी आम्ही द्यायला लागते. त्यासाठी मी एक विनंती करतो पब्लिकला, ते कामगारांची बद्दल काळजी घ्यावा आणि त्यांना काय मिळणार आहे तर मदत मिळवून द्यावा असं माझं विनंती आहे. आता सर तुमच्या कारकिर्दीत तुम्ही ॲडव्होकेट म्हणून काम करता, अशी एखादी केस बाबा तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील अशी केस तुमच्यामध्ये घडली आहे का, लक्षात आहे का तुमच्या इथे? असं बघा, 2024 मध्ये एक कामगार ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. त्यांना 5 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळायला पाहिजे होतं, पण त्यांना नियम माहिती नव्हतं. 1 वर्षाच्या आत लेबर डिपार्टमेंटला अर्ज करायची होतं. एक बसवराज कणवी म्हणून एक कामगार डेथ झाली. त्यांची फॅमिलीला पण माहिती नव्हतं. त्यांची कामगार कार्ड आहे तर त्यांना पैसे मिळते म्हणून. 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी कामगार ऑफिसला अप्लिकेशन दिलं. ते अप्लिकेशन रिजेक्ट झाली. काय म्हणून, तुम्ही लेट करून 1 वर्षानंतर तुम्ही अर्ज केलेला आहे म्हणून. त्यानंतर ते आमचं कंझ्युमर कोर्टला आम्ही केस केलं होतं. त्यावेळी कोर्ट ऑर्डर केली. काय म्हणून, हे 1 वर्ष लेट झालेलं आहे, पण हे वेलफेअर स्कीम आहेत. हे वेलफेअर स्कीममध्ये असं टेक्निकल प्रॉब्लेम रेज करायचं नाही म्हणून कोर्ट ऑर्डर केली. त्यानंतर त्यांनी पैसे भरलेले आहेत. असं भरपूर कामगारांना अन्याय झालेला आहेत. लग्नाची पण एक रिजेक्ट झालेलं आहेत, हॉस्पिटलची रिजेक्ट झालेलं आहेत. ते कामगार कंझ्युमर कोर्टला जाऊन कायद्याप्रमाणे ते आर्थिक मदत मिळवून घेऊ शकते. आता पहिल्यांदा नोकरी करतात लोक, युवक आहेत, त्यांनी त्यांना कोणता सल्ला देऊ शकाल बाबा? पहिल्यांदा नोकरी करणार आहेत त्यांनी, आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांनी कोणत्या प्रकारची कंपनी जाऊन जॉईन करावी बाबा? त्यांनी पहिला तपासणी काय करावी? आता थोड्यांना फसवणूक सुद्धा होत आहे सर, भरपूर फसवणूक होते ऑनलाईन. लोकांना आता पैसे 25,000 10,000 जॉईन करून घेतो म्हणून घ्यायला, त्यांना ऍक्शन सुद्धा घ्यायला येत नाही. मी या युवकांना काय सांगू इच्छित? आता आता काय व्हावं लागले, ते स्टडी करायला लागले, ग्रॅज्युएशन वगैरे व्हावं लागले, त्यांना सर्व्हिस पाहिजे असते. बरोबर. पण काय व्हायला, आजकाल आम्ही सोशल मीडियामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतात. तुम्ही आमच्या ह्या ऑफिसला तुम्ही जॉईन व्हावा, महिन्याला 2 लाख 3 लाख ऐसे मिळते म्हणून. ते नंतर काय करतात, हे अनएम्प्लॉईड असते, त्यांनी अप्लिकेशन देतात, नंतर 5,000 भरा, 10,000 भरा, असं चिटिंग पण फारच झालेलं आहे. त्यासाठी कोण अनएम्प्लॉईड आहेत त्यांनी एन्क्वायरी करायला पाहिजे. आता मला एक पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येतात आणि सोशल मीडियामध्ये फेसबुक वगैरे न्यूज येतात, काय म्हणून हे कंपनीमध्ये वर्कर पाहिजे म्हणून. त्यासाठी स्वतः तिथं जाऊन चौकशी करायला पाहिजे. हां, हे ऑफिस आहेत काय, ह्यांनी ऑफिस रजिस्ट्रेशन झालेलं आहेत काय. परवा आमचं ह्याच्यामध्ये बेळगावमध्ये एक शिओम असोसिएट्स म्हणून अनरजिस्टर्ड कंपनी होतं. तिथं कमीत कमी 1,000 वर्कर आहेत. ते लोक आता अनएम्प्लॉईड झाले. काय म्हटलं तर ते टोटली इलिगल आहे. आणि भाग्यनगरमध्ये पण एक असोसिएट्स होतं, तिथं पण वर्कर होतं, ते त्यांना माहिती नाही. बरोबर. ते रजिस्टर्ड आहेत काय अनरजिस्टर्ड आहेत, लिगली चाललंय काय नाही, ते चौकशी करून आम्ही जॉईन व्हायला पाहिजे. नकळत गुन्हा केल्यासारखं होतं. पण त्यांच्यावर पाप उगच आता पैसे भरलेले लोक हे कामगारांची घरी जायला लागले, आम्हाला पैसे मिळवून द्या म्हणून. ते कुठून देणार आहेत? तेच की असं चिटिंग व्हावं लागले. हे पण चिटिंग केस आहेत.
बरोबर. सर आणखी एक म्हटल्यानंतर असंघटित कामगार शेतीमध्ये सुद्धा काम करतात आता. तुम्ही म्हटल्यासारखं कामाला मजुरी करतात सर, त्यांना सुद्धा हे कामगार कार्ड भेटू शकतं का? नाही, हे लेबर कार्ड आहेत फक्त बिल्डिंग वर्कर. ओके, कन्स्ट्रक्शन वर्कर. कन्स्ट्रक्शन वर्कर, गवंडी, हेल्पर, बार बेंडर असं कॅटेगरी केलेलं आहे. ह्यांना एवढीच मिळतंय. रोजगार कामगार असू दे, शेतीमध्ये काम करणार लोकांना हे स्कीम मिळत नाही. आता सर आता ह्या बोलण्यावरून आम्हाला कळत आहे की कंपनी भरपूर काही करू शकते कामगारांबद्दल, पण कामगारांना काही स्कोप आहे का बाबा? कंपनी विरुद्ध हे केल्यानंतर सरकारने काय आता पावलं उचलायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे तर आता कानून तर आहेत कामगार कल्याणासाठी, म्हणून भरपूर आता कानून आहेत. ते कायद्याची अंतर्गत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टला जायला लागते. कोर्टमध्ये 1 वर्ष 2 वर्ष असा केस चालणार. पण त्यावेळी सरकार असं कुठलंही हे केलं नाही. त्यासाठी त्यावेळी काय आम्ही कोर्ट प्रोसिडिंग असते त्यावेळी सरकार त्यांना बेरोजगार भत्ता असा एक नवीन स्कीम काढलं तर प्रत्येकाने त्याने कोर्टला वगैरे जाऊन त्यांची न्याय मिळवून घेऊ शकते. पण गव्हर्नमेंट आजपर्यंत केलं नाही. त्यासाठी करायला पाहिजे ते गव्हर्नमेंट बेरोजगार भत्ता. असा कोणता कायदा आहे की सर प्रत्येक कामगाराला माहिती असायला हवा असं वाटतं तुम्हाला? म्हणजे कामगाराला, प्रत्येक असंघटित कामगार होते कामगाराला कोणता कायदा वाचावे त्याने किंवा त्याला माहिती असावं त्या कायद्याबद्दल असं तुम्हाला वाटतं? ते कसं आहे तर आमचं ह्या बेळगाव जिल्हा असू दे, तालुक्यामध्ये शिक्षण भरपूर नाही. बरोबर सर. मॅक्झिमम 30 to 40% एज्युकेटेड आहेत. बरोबर. वर्कर्समध्ये 30 to 40% एवढीच आहेत. तो पण SSLC नाहीतर PUC लास्ट आहेत. 30 to 40% जो बिल्डिंग वर्कर आहेत ते पण 30 to 40% बिल्डिंग वर्कर एज्युकेटेड आहेत. त्यांना हे वाचायला वगैरे व्यवस्थित येत नाही. बरोबर. आणि त्यांना टाईम पण नाही. आता इथं DC ऑफिस समोर गेलं तर एक बोर्ड आहे हे बिल्डिंग वर्करसाठी काय काय सुविधा आहेत म्हणून. ते सगळे आता DC ऑफिसला यायला पाहिजे की त्यांना माहितीच नाही. त्याबद्दल प्रत्येक भाषामध्ये ते कुठल्या एरियामध्ये आहेत, कुठल्या लँग्वेज त्यांना कळते त्या लँग्वेजमध्ये ह्याच्याबद्दल माहिती द्यायला पाहिजे. माझं असं एक विनंती आहे तर प्रत्येक पंचायती समोर आणि विलेजची काय सर्कल असते, बसस्टॉप असते, तिथं हे योजनेची माहिती लोकल लँग्वेजमध्ये, मराठी एरिया असेल तर मराठी लँग्वेजमध्ये, कन्नडची एरिया असेल तर कन्नडची लँग्वेजमध्ये हे बोर्ड लावलं तर कामगारांना हे माहिती मिळू शकते. नाहीतर ह्याच्याबद्दल माहिती मिळत नाही. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लेबर घेतात, मग त्यांनी सही, तुम्ही म्हटला अशिक्षित असतात, त्यांनी सही करण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी असं वाटतं सर तुम्हाला? म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट लेबर एक सही करून घेतात आणि आउट स्टेटला, दुसऱ्या मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन त्यांना वर्किंग करून घेतात, मग सही करण्यापूर्वी काय त्यांनी वाचावं किंवा कोणाकडून माहिती करून घ्यावी असं तुम्हाला वाटतं? ते लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून असतंय. हां सर. लेबर कॉन्ट्रॅक्टर काय करतात, एक विलेजमध्ये जातात, मला एक 500 कामगार पाहिजे म्हणून. हां सर. त्यांना कुठं पाठवत असतंय, हे तुम्ही बिहारला जावा, आंध्राला वगैरे जावा असं ते पाठवत असतंय लेबर कॉन्ट्रॅक्टर. त्यावेळी ते आम्ही कामगार त्यांची लेबर कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आहेत काय नाही, बरोबर, त्यांची रजिस्ट्रेशन असेल तर कामगार डिपार्टमेंट असते. आता लायसन्स कोण दिलेलं असते तिथं जाऊन हे करेक्ट आहेत काय नाही, सेफ्टी मेजर्स यांनी घेतात काय नाही, त्याच्याबद्दल माहिती घेऊन ते कॉन्ट्रॅक्टरबरोबर त्यांनी जायला पाहिजे. नाहीतर विदाऊट एन्क्वायरी गेलं काय तर दुर्घटना वगैरे झाली त्यावेळी कोण पण जबाबदारी घेत नाही. त्यासाठी एन्क्वायरी करायची फार गरजेचं आहे. एन्क्वायरी करूनच नंतर पुढचं पाऊल घ्यायचं आहे. सर आता बेळगाव जिल्ह्यातील कोणती समस्या असेल, मेजर समस्या असेल तर कामगारांनी कामगार संघटनेशी संपर्क कसा साधायचा आहे? कुठलेही असा बघा, आता कामगार कल्याण मंडळीचं काय मिळायची सुविधा आहेत ते मॅरेज असिस्टन्स असू दे, हॉस्पिटलची असू दे, पेन्शन असू दे, ॲक्सिडेंटल बेनिफिट असू दे, त्यासाठी आमचं कामगार संघटना प्रत्येक 15 दिवसाला नाहीतर 1 महिन्याला आम्ही कामगार ऑफिसला जाऊन ते कुणाची असं क्लेम रिजेक्ट झालेलं असते त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेऊन ते अधिकारीला एन्क्वायरी वगैरे करत असते. आता परवा आमचं 4 दिवसाची पूर्वी एक मीटिंग झाली. आता 4-8 ऑगस्ट 4ला आमचं मीटिंग आहे, दुपारी 4ला आम्ही कामगार ऑफिसमध्ये असतोय. त्यावेळी कोणाची प्रॉब्लेम असते त्यांनी तिथं आलं तर आम्ही कामगारांना काय प्रॉब्लेम आहेत ते अधिकारीबरोबर डिस्कशन करून त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आम्ही प्रयत्न करतो. त्यांनी आमचं कॉन्टॅक्ट करू दे. बरोबर. प्रत्येक आता गेल्या 2008 पासून आमचं काम चालू आहे. आता 18 वर्ष झाली. 18 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला कामगार ऑफिसला जायलाच लागलंय. कामगारांचे काहीतरी प्रॉब्लेम असतंय ते कुठल्याही भाषेचे असू दे, कुठल्याही गावची असू दे,
सगळ्यांची आम्ही घेऊन जाऊन काम करून द्यायला लागले. हां सर, आता शेवटचा असंघटित कामगारांना किंवा कामगारांना शेवटचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छिता? कामगार हे कायद्याची बद्दल पूर्णपणे माहिती घेऊन बरोबर. आणि त्यांना मिळणारी आर्थिक मदत, ते गव्हर्नमेंटची असू दे, कायद्याची अंतर्गत मिळणारी काय सुविधा आहेत बरोबर. ते मिळून घ्यावा असं माझा विनंती आहे. बरोबर. आणि त्यांनी पण थोडा हॅबिट्सची बद्दल, आजकाल आमच्याकडे पेशंट येतात कॅन्सर बद्दल बरोबर. आणि तंबाखू आणि ड्रिंक्स, अल्कोहोल हे असं जास्त असल्यामुळे कॅन्सर वगैरे वाढायला लागले. होय सर. त्यासाठी मी कामगारांना विनंती करतो ते हॅबिट्स थोडा कमी करा हां सर. आणि त्यांची हेल्थबद्दल काळजी घ्यावा आणि मिळणारी सुविधा मिळून घ्यावा. आणि आणखी एक सर, तुम्ही आता इतके वर्ष काम करता 2008 पासून, कुमार हेरेकर सरांनी सुद्धा म्हटलं बाबा काही पैसे न घेता तुम्ही काम करत आहात, याच्यात तुम्हाला प्रोत्साहन कुठून भेटलं बाबा सर? का या असंघटित कामगारांसाठी आता ॲडव्होकेट ह्याच्यामध्ये असल्यानंतर कोणी फ्रीमध्ये काम करत नाही सर, पण तुमच्यामध्ये अशी कुठं उत्पन्न झालं बाबा की ह्या असंघटित कामगारांसाठी काम करावं? आता मी 1992 मध्ये प्रॅक्टिसला आलो. त्याच्या अगोदर प्रॅक्टिसला आल्यानंतर माझं थोडा आर्थिक परिस्थिती थोडा इम्प्रूव्हमेंट झाली. त्याच्या अगोदर आमचं पण परिस्थिती भरपूर बेकार होतं. मी पण एक म्हटलं तर मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला आहे. बरोबर. आता मला वाटायला लागले बाबा मला थोडा प्रोग्रेस झालेला आहे प्रोफेशनमध्ये, माझा थोडा आर्थिक परिस्थिती आता इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. त्यासाठी आमच्या बरोबर असलेल्या गरीब लोकांना काहीतरी थोडा मदत होऊ द्या म्हणून आम्ही करायला लागले. आम्ही पण ओरिजिनली गौंडी कास्टची, माझं कम्युनिटी हे आहे तर उप्पार म्हणून, उप्पारची मूल ते काम आहेत ते कन्स्ट्रक्शन आहेत. त्यासाठी मला पण हे आमचं कम्युनिटी लोक आहेत ह्यांनी पण काम करायला लागले. त्यांना आता काय मिळणार आहे तर माझं प्रोफेशन बरोबर. मी कधी पण माझं प्रोफेशन सोडून कामगारासाठी काम केलेलं नाही. पण आमचं इव्हनिंग अवर्स आणि हॉलिडे कधी असतं त्यावेळी कामगारांच्या बद्दल काम करायला लागले. सर, हे काम तुम्ही अगदी अतिउत्तम करत आहात. कारण की काय आहे, असंघटित कामगारांसाठी असंघटित कामगार सुद्धा स्वतः उभं राहत नाहीत. त्यांच्यावरती कंटाळा, अन्याय झाला, काहीतरी प्रॉब्लेम असला, तुम्ही ह्या ॲडव्होकेटच्या पोशाखाबरोबरच हे सुद्धा काम करत, हे अतिउत्तम आहे. असंच काम सर तुम्ही चालत ठेवत राहा. नमस्कार सर. धन्यवाद सर.